आज श्रावण महिन्यातला पहिला सोमवार, तर छान असं देवपूजा वगैरे इथल्या घरातल्या देवांची देवपूजा वगैरे केली. घरातल्या देवांना देखील बेलपत्र वगैरे वाहिले. त्याच्यानंतर छान अशी रेडी झाले आणि त्याच्यानंतर घराजवळच एक महादेवाचं मंदिर होतं, तर म्हटलं चला मंदिरात जाऊन यावा. माझ्याकडे व्हाईट कलरची साडी नव्हती, सो मी रेड कलरची साडी वगैरे घातली आहे. पण ते मॅटर करतच नाही खरं तर. आपल्या भावना आपल्या देवाविषयी काय त्या जास्त मॅटर करतात. सो मग इथं देवाला लागणारं पूजेचं सामान घेतलं, जसं की आज शिवमूठ तांदूळ होती आणि इथं धोत्र्याचं फळ जे असतं ते घेतलं. आणि इथं मंदिरामध्ये मी माझ्या मैत्रिणीबरोबर आले होते. सो म्हटलं चला आता पूजा वगैरे करून घेऊया. इथं बाहेरच नंदीबाईलाचं बघू शकता, खूप छान होतं ते. तिथं पूजा केली ना, आतमध्ये मंदिरात गाभाऱ्यात गेले तो खूप जास्त धुपाचा आपल्या अगरबत्तीचा वगैरे सगळा धूर धूर झाला आणि इतकं छान वाटत होतं, खूपच मन प्रसन्न वाटत होतं. पण हे जर सकाळी गेले असते तर अजून छान वाटलं असतं, बट मुलांच्या शाळेमुळं त्यामुळं शक्यतो नाही होत त्या गोष्टी. मग जेव्हा टाईम भेटला तेव्हा माझी मैत्रीण आणि मी गेलो तिथं दर्शन घेण्यासाठी. आणि इथं छान असं भाविकांचं दर्शन वगैरे चाललं होतं. गर्दी खूप होती, पण म्हटलं चला हळू का होईना आपला नंबर लागेल. पण शूट करायला हे नव्हते, त्यामुळे दर्शन घेताना शूट वगैरे काही करता नाही आलं. सो दर्शन वगैरे घेतलं, मैत्रिणीचा वेट करत बाहेर थांबले. त्यानंतर काळभैरवनाथच मंदिर होतं, तिथं देखील दर्शन घेतलं. आणि आपल्या स्वामींचं तर प्रत्येक ठिकाणी दर्शन होतंच. स्वामींचं दर्शन घेतलं, घरी आले. येताना पनीर वगैरे घेऊन आले. आता श्रावण चालू आहे तर फुलं वगैरे पण येताना घेऊन आले. आणि त्याच्यानंतर तर शाबू भिजायला घालून गेले होते. सो म्हटलं आता चला खिचडी वगैरे करूया. खूप जास्त भूक देखील लागली होती. आणि इथं खिचडी वगैरे बनवून रेडी आहे. आणि त्याच्यानंतर इथं मुलांचा अभ्यास वगैरे घ्यायला बसले. स्वराचं आपलं इथं बडबड काहीतरी चाललं होतं, काहीतरी सांगत होती. तुम्हाला माझे व्लॉग कसे वाटतात मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटूया उद्याच्या व्लॉगमध्ये. बाय सर्वांनी.